विद्यार्थी अवस्थेतली गोष्ट आहे. मी म्हणे ठीक आहे, काय देणार. त्या काळामध्ये काय असते, गुलाबजाम. म्हणजे ठीक आहे, गुलाबजामवर आम्ही आजारी पडले बरं का. त्याच्याकडे गेलो. बघा, हा प्रयोग आहे तुमच्या सावध करण्यासाठी सांगतोय, दृष्टांत नाही. लोक तुम्हाला अशा पद्धतीने डॅमेज करतात, ते कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला सांगतोय. मी गेलो त्याच्याकडे. काय रे, रात्री झोप झाली नाही का तुझी? चांगला झोपलो, डोळे लाल दिसत आहेत. हे पहिला झटका. हे 2 मिनिटांनी गेलो, गालाला हात लावत. मीच आहे. अरे गरम आहे. गाल गरमच असतो ना. ह्यालाहीच माहिती नाही की आपला गाल गरम असतो, म्हणून लाल केला पाहिजे ना. म्हटलं गाल गरम दिसतोय. अरे काय नाही, काय फालतू बोलतो. 2 मिनिटांनी गेलो. आज बघितलं मी तुझ्याकडे, सकाळपासून चेहरा पडला, तू मान्य करत नाहीस, दोष आहे तुझा. असं मी 10-12 वेळा बोललो. चेहरा पडत 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 पडला. नंतर आजारी पडला. आणि माझा दोस्त गेला. काय झालं रे? काय नाही, सकाळपासून ताप आहे. मी तुमच्याबद्दल बोलतोय, तुम्ही खुश आहेत हो. आई वडील पोरं बाळ सगळं चांगले आहेत. शेजारी म्हणतो, एक शब्द बोलतो शेजारी, हे झालं तुमचं सगळं पाण्यात. काय किती हलकं जीवन आहे हो तुमचं. इथं मेरो पासोडी थोर. मी मगाशी म्हणलं ना, शिवाय नाही दिले तर करमत नाही. हत्तीचा अपमान आहे जर कुत्रे भुकले नाही तर, कळायला वेळ लागेल. और निंदा नाही केली तर तुम्ही मोठेच नाहीत. भिकारीची कोण निंदा करते? तुमच्या स्टँडवरचे भिकारीची बोलतं तरी का कोण? माणसं तुमच्या हलकेपणाला अधिक हलकं करतात, चिडवतात तुम्हाला. काय आम्हाला माहिती त्यांनी काय केलंय. अहो काय, एक माणसाने फेसबुकवर पोस्ट पाहून आत्महत्या केली महाराज. फेसबुकवर लिहिलं, ते वाचलं तरी हा काय माझ्याबद्दल बोलतात. आत्महत्या केली त्यांनी. इतकं वाईट का? याचं नाव आहे हे सांसारिक मान. तुमचा आनंद देखवतच नाही. अहो जिथं तुकोबाराला समाधान मिळालं नाही, ज्ञानोबाराला मिळालं नाही, तुम्ही कोण आहे तो? आणि लोह पुरुष त्यालाच म्हणावं. सगळ्यांचे शब्द, ज्ञानोबारांनी शिवीला सुद्धा एक भारी भारी शब्द वापरले बरं का. असे शब्द वापरले जातात. असे शेलक्या जर शिव्या दिल्या, फुलासारखं ज्याला वाटतं ना, असं मजबूत जीवन ज्ञानेश्वरी करते. असं मजबूत जीवन एक नाही, 1000 लोकांनी बोलू द्या. मी अनेक वेळा तुम्हाला बोललोय, ज्ञानेश्वरी तिथेच आहेत. ज्ञानोबा आहे आळंदीतच आहे. जिथं अपमान झालंय तेच तीर्थक्षेत्र केलं त्यांनी. ज्या देहू मधले लोक नाराज झाले होते, बाहेर काढत होते, तिथंच त्यांची आरती होते, तिथंच बीज होते. याला तू घाबरत नाहीच संत कोणाला. बोलत का नाही? मूर्खाच्या कुत्र्याला कोण चावतंय हो? मटेरियल जास्त होते जरा. कुत्र्याला माणूस चावतो का कुत्र्याला? बोला ना. चावणारं कोण असतं? कोण चावतं? अहो एवढं कळलं तर बस झालं ना तुम्हाला. कुत्रे चावतातच, आपण काय लढायचं त्याला? कुत्रे भोंगतातच. आपण काय मजबूत झालं पाहिजे अंतःकरण. आपण भगवंताच्या हृदयात राहण्यासाठी ज्ञानेश्वरी वाचतो आणि कुत्र्यांकडे लक्ष देतो आपण. ते होऊ नये म्हणून चिलखत ज्ञानेश्वरी आहे. लोकांचे शब्द आपल्या हृदयापर्यंत जाऊ नये असं चिलखत ज्ञानेश्वरी आहे. आणि ती इतक्या खोलवर आहे, भावाक्षराच्या आणि ब्रह्मज्ञानानं. असं 2 आहेत. रोग पण जातो, आनंद पण मिळतो. ती आपली आई आहे. दुसऱ्या चरणात सांग. हे माय ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी ते हे माय ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी ते हे माय
ज्ञानेश्वरी ते हे माय ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी ते हे माय ज्ञानेश्वरी जनाबाई आहेत. ज्ञानेश्वरीकडे जायचं कसं त्याचा मार्ग सांगतात. ते हे माय विद्वान म्हणून ज्ञानेश्वरीकडे जाऊ नका, चेहरा दाखवणार नाही. मोठे म्हणून ज्ञानेश्वरीकडे जाऊ नका, ज्ञानेश्वरी कुलीन आहेत, घोषा पद्धतीतली ज्ञानेश्वरी. परपुरुष येत असेल तर ती पडदा घेते. तसं तुम्ही इतर विषय शिकून ज्ञानी होऊन जर तिच्याकडे गेला ना, ती चेहरा दाखवत नाही, कळणं लांब, चेहरा दाखवत नाही. ज्ञानेश कन्या आहेत, देखणी आहे, सुंदर आहेत, भावपूर्ण आहेत, रसयुक्त आहेत, पण परपुरुषाकडे ती पाहत नाही. तिच्या मांडीवर खेळायचं असेल ना, मुलगा होऊन तिच्या मांडीवर जावं लागतं. आणि जर मुलगा होऊन गेला, रूप सोडा, स्तनपान करते ती. ते हे माय मराठवाड्यातला शब्द आहे बरं. ते हे ही कोण आहे? माझी माय, माया युक्त माय. आजची आईबद्दल बोलत नाही बरं का. 2 दिवसाचं पोरू उकरड्यावर टाकून जातात बाया. हे काही मी कीर्तनात सांगायला पाहिजे का? आणि सगळे शिकलेले आहे. तो खेडेगावात असं नाही होत कधी. मुंबई पुण्याला काय आश्रम तयार झालेले आहेत बालकांची, आणि झोळी ठेवलेली आहेत. जिला लेकरू सांभाळायचं नसेल, 2-2, 3-3 दिवसाचं लेकरू त्या झोळीमध्ये टाकतात. नशीब आहेत, निदान आश्रमात टाकतात, बालक आश्रमात टाकतात. काय काय उकरड्यावर फेकून देतात. तो किती कठोर युगामध्ये आपण जगतो याचं भान ठेवा. किती नालायक लोक आहेत जगामध्ये. आनंद घेतात आणि त्या मुलाला वाऱ्यावर सोडून निघून जातात. अरे, जर स्वतःची आई असं उकिरड्यावर सोडून मूल जात असेल तर तुम्ही बसलेल्या लोकांनी सुखाची अपेक्षा कोणाकडून करणार आहेत? आता उघडी डोळे, आता उघडी डोळे, आता उघडी डोळे, आता उघडी डोळे, जरी तुझं अद्यापी ना कळे, जरी तुझं अद्यापी ना कळे, जरी तुझं अद्यापी न कळे, जरी तुझं अद्यापी ना कळे. मातेची आखोळे दगड आला पोटासी, मातेची आखोळे दगड आला पोटासी, मातेची आखोळे दगड आला पोटासी. फार गोडा बघ. दगड आला पोटासी. किती कठोर लोक आहेत. तो मला आता हे मी विश्लेषण करत नाही, फक्त डायरेक्शन देतो तुम्हाला. भाऊ भावाला लुटतो, नात्या गोत्यामधले संबंध सुरू झालेत, पती पत्नी भाव राहिला नाहीत, कमी वयातल्या मुली आणि मुलं बिघडत चाललेले आहेत, शिक्षण एका बाजूला चाललेलं आहे. तुम्ही निरीक्षण करा, शिक्षण वाढलं ना तसं मूर्खपणा वाढत चाललाय. कधी पूर्वी असं होतं का? मुलगा देत असताना, मुलगी देत असताना कधी असं झालेलं आहे का? फक्त कुळ पाहत होते, कुठल्या कुळातला आहे एवढंच पाहायचे. आहे ना त्याच्याकडे जमीन 2-4 एकर, मुलगी देऊन टाकायची. शिकलेली मुलं आहेत. हो, मी तर 1000 वेळा मुलांना म्हणलेत, ज्यांची लग्न होत नाही त्यांनी भगवानगडावर या आणि ज्ञानेश्वरी वाचा. अजूनही कळलं नाही तुम्हाला? हे जिंदाबाद होण्यापेक्षा
लोकांना ज्ञानेश्वरीचे 2 शब्द ऐकायला मिळतील. महाराज किती वाईट जीवन चाललंय भारतातलं. खूप कष्ट होतात ह्या गोष्टी वाटल्यानंतर. परमार्थातली माणसं वेश परमार्थिकाचा आहे, आतमध्ये रावणाची वृत्ती घेऊन परमार्थ करतात लोक. कुठल्या कुठल्याबद्दल सांगू तुम्हाला, 1000 प्रकार करतात. तीर्थक्षेत्रामध्ये जावं, तिकडची परिस्थिती वेगळी आहे. आणि त्या काळातले तीर्थक्षेत्र होते जिथं पवित्र पाणी होतं, सगळं केमिकल युक्त पाणी हो. काय स्नान करावं, पुण्य मिळावं म्हणून जावं तर ते सगळं केमिकल अंगावर ते सांगावं कुणाला. म्हणून ज्या सीतेला रावण कळाला नाही, महात्मा कळाला नाही, तिला आता आपल्याला कुठून कळायचं. आपल्याला एकच मार्ग आहे, आईच्या मांडीवर बसायचंय. मला एक सांगा, जगातला कुठला मुलगा म्हणला की मला आई समजली? बोला ना. जगातला कुठला मुलगा म्हणला मला आई समजली? आई समजली नाही, पण आई मानली. तसं ज्ञानेश्वरी नाही समजली तरी तिला आई माना आणि मग दूध प्या. समजण्याची आवश्यकताच नाही, समजदाराला जवळच येऊ देत नाही. आणि पुन्हा ऐका बरं का, पुढचा ज्ञानेश्वरीतला शब्द, चुकली ज्ञाने जेथ मिळो आली. भटकत हो ज्ञान. काय 700 वर्षापूर्वीचा शब्द आहे. चुकली ज्ञाने, भटकलेलं ज्ञान. ही जी शिकलेली मुलं पाहतो ना, देव नाही, संत नाही, अरे काहीच नाही, तुझं अस्तित्व नाही, कुठं दुसऱ्याच्या अस्तित्वाची चर्चा करतोय. चुकली ज्ञाने. 2 वर्तमानपत्र वाचली, बुद्धिमंताची पुस्तकं वाचली म्हणून ज्ञानी झाला का तुम्ही? लोक म्हणतात आम्ही वैज्ञानिक झालो. काही नासामध्ये गेला, काही उपग्रहाचा शोध लागला, 10वी 12वीचे पुस्तकं वाचून सांगायला लागले? अरे गीता वाच, ज्ञानेश्वरी वाच. ज्याला विज्ञान कळत नाही, ज्ञानोबराय म्हणतात त्याला ज्ञान कळत नाही. हे ज्ञानोबराय आहेत. एवढं विज्ञानाला महत्व आहे बरं. ज्याला विज्ञान कळत नाही त्याला ज्ञान कळत, ते ज्ञानोबराय आहेत. किती विज्ञान असेल ज्ञानेश्वरीमध्ये, पण आई म्हणून तिच्याकडे जा. थोडी विनम्रता, बुद्धिमत्ता, अहंकार नाही. एका आमच्या महाराजाला ज्ञानेश्वरी कळत नव्हती, ओवी अडकली होती. मराठी कळली का? ओवी अडकली होती, बुद्धीमध्ये अडकली होती, सुटत नव्हती ती. आणि ते माझ्याकडे आलं. मला म्हणे शास्त्रीचे ज्ञानोबराय चुकलेले. म्हणे यस, उत्तर पाहिजे पण खवळून पाहिजे त्याला. समोरच्याला म्हणणं तुला काही कळत नाही, मग ते सगळं सांगत सुटतं ते. म्हणजे यस, म्हणजे काय चुकलं? म्हणजे ही ओवी जरा चुकल्यासारखी वाटते. 100% चुकले. ती गपच बसले. ती तुम्ही जसे गप बसले. म्हणजे काय, म्हणजे तुम्हाला काय म्हणलं? बरोबर आहे. ज्ञानेश्वरीची चूक काढणारा हा ज्ञानोबरायपेक्षा मोठा माणूस आहेस तू. मग खाली आला. अरे माऊलीची चूक काढतो, समजली नाही म्हण ना. का माऊली चुकले म्हणतो? जर चुकले ते, तू नवीन ज्ञानेश्वरी लिही. तुकडा कळे ना ज्ञानेश्वरीचा. काय काही तुकड्यावर जगणारी ते चुकली ज्ञाने. हे वर्तमान काळातलं विश्लेषण आहे. शिकलेली माणसं भटकलेली आहेत. चुकलेलं ज्ञान गोळा करून ज्ञानी समजणारे योग्य ज्ञान नाहीत. अहो ज्ञान आनंदाने ओथंबलेलं असतं महाराज. एकदा ज्ञान प्रवेश केला ना, दारुड्यापेक्षा ज्ञानी मस्तवाला असतो. ही ज्ञानेश्वरी. अहो तुम्हाला थोडं धन प्राप्त झालं, तुमची चाल बदलते. परमात्मा ज्याला प्राप्त झालाय तो नीट चालणार आहे का? ज्ञानेश्वरी ज्याला आपलंसं केलंय तो कसं सामान्य माणसाबरोबर बोलेल? तो मस्तीतलाच पाहिजे तर मस्ती येते. नाही तर उगाच ज्ञानेश्वरी शिकला आणि कुणाच्याही पाया पडतो. लक्ष ठेवा, लक्ष ठेवा. अरे काय बदल मागतो काय? एक कीर्तनकार आहे महाराज, तुम्हाला नाही बोलत बरं का, टेन्शन नका घेऊ. पाया पडून पडून त्यांनी 10 कोटीचं बांधकाम केले. आणि अशा माणसाच्या पाया पडतो जे मटण खातात आणि दारू पितात. मी त्याला म्हणणार इतकं खाली नको वाकू,
सर्वाभूती देव. अरे म्हणलं जे भजन करतात त्याच्या पाया पड. हे आता आमच्या महाराज लोकांना कळते, तिकडे जास्त करंट लागतो, तुम्हाला कमी लागतोय. झुकायचं नाही कुठं, ज्ञानेश्वरी शिकवते. कळलं का तुम्हाला? ज्ञानोबराय झुकत नाहीत कुठं. अहो देवानी पाठवलंय नामदेव महाराजाला, कच्च म्हणून पाठवणार वारकरी संप्रदाय आहेत. देवानी पाठवलेला मान मिळत नाही. पुस्तक शिकून आलेला ज्ञानोबरायला मान देतील? चुकलेली ज्ञान घेऊन येऊ नकोस, भटकलेलं ज्ञान घेऊन येऊ नकोस, आणि वाईट चेहरा घेऊन. आणि जेव्हा लोक वाईट बोलतात ना ज्ञानेश्वरी बद्दल, सुरुवात केली होती मी तुम्हाला, त्याचं नाव पाप आहे. योग्य ग्रंथ अयोग्य पद्धतीनं दिसणं यालाच भ्रम म्हणतात. भ्रम म्हणजे काही दुसरा वेगळा पदार्थ नाहीत. जो ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आहे 700 वर्षामध्ये तो एकटाच जिवंत आहे. ज्ञानेश्वरी. माणसं सगळी मिली, 10 लग्न केलेली मिली, ब्रह्मचारी मिली, मठाधिपती सगळे गेले, शिल्लक ज्ञानेश्वरी. कोण लक्षात ठेवतो कोणाला, कुठला इतिहास कुठला काय. म्हणून आनंद घ्यायचा असला ज्ञानी होऊन ज्ञानेश्वरीकडे येऊ नका, मूल म्हणून ज्ञानेश्वरीकडे या. ते हे माय माय मांडीवर खेळा आणि ब्रह्मानंदाचं दूध प्या. महाराज असं होऊ शकतं का? अरे ज्ञानोबराय कोण आहे? ज्ञानेश्वर मंगळमुनी, ज्ञानेश्वर मंगळमुनी, फार गोड शब्द आहे बरं. जनाबाई म्हणती ज्ञानेश्वर मंगळ मुनी. मुनी आहेत, मंगळाचे अवतार आहेत, मंगलकारक आहेत. मी सेवा करते, हा शब्द महत्वाचा आहे बरं का. ज्ञानेश्वर मंगळ मुनी, मी सेवा करते. आणि ज्ञानेश्वरीतला ब्रह्मानंद जर तुम्हाला पाहिजे असतात ना, सेवा हा दारवंटा, सेवा हा दरवाजा आहे. सेवा करी दासी. तिचा तर इतका शब्द गोड आहे महाराज जनाबाईचा. ज्ञानोबरांच्या चेहऱ्याकडे ती बघते. अनाथ जनाबाई, माता पिता नसलेली जनाबाई, संतांच्या घरी राबणारी जनाबाई. माऊलीकडे जेव्हा पाहते ना, त्या माऊलीच्या सौंदर्याला जनाबाई भुलते. आणि जनाबाई काय म्हणते माहिती आहे का? माऊली असं वाटतं हे मरून जावं आणि तुमच्या पोटाला जन्माला यावं. ही भावना ज्ञानोबराई. मरून या, जो माझा आहे, माझा ज्ञानेश्वर आहे, तुमच्या पोटी जन्माला यावं. बाकी तर संसार खरवड आहे. कोणत्याही चेहऱ्याकडे पाहिलं तर चेहरा पाहून ज्ञानेश्वरी वाचून नाही, चेहरा पाहून जनाबाई म्हणते. म्हणून संपूर्ण वारकरी संप्रदायामध्ये या 2 लोकांचे उपकार आहेत. समाधी कशी घेतली आणि ज्ञानोबरांचं जीवनचरित्र काय, हे 700 वर्ष टिकायला कारण नामदेव महाराज आहेत. आणि ज्ञानोबराय कसे आहेत हे सांगायला जनाबाई आहेत. बाकीच्या संतांना जर विचारलं ना तुम्ही तुकोबारायांना,
मज पा अमर आहे. त्यांना विचारलं आणखीन माऊलीबद्दल काही बोला. तुका म्हणे नेनो युक्तीची ते खोली. आणि नाथ महाराजांना विचारलं तर ते म्हणतात कैवल्याचा पुतळा हे वर्णन नाही, महिमा आहे. पुन्हा आहे का, इथून सुरुवात झाली ती आपल्या कीर्तनाला. हा महिमा आहे, वर्णन नाही. वर्णन बारकाव्याने करावं लागतं. महिमा रोज भाषणामध्ये साहेबांचं काय सांगावं, रोज आहे. हे दानशूर आहे, आमके आहेत, हे वर्णन नाही आहे, हे महिमा आहे. आमच्या महाराजांचं काय सांगावं, त्याला शरीर सांभाळता येईना, उठवायला 2 माणसं लागतात, किती खायचं याचं ज्ञान नाही, तो संत होतो. चुकली ज्ञानी समाजाला भडकवतात लोक. मला इतका राग येतो, पण आता काय करणार आपण मूर्खाच्या मागे. अहो सगळेचे सगळे अज्ञानी लोकांना संत मानतात. अहो सुधरा, सुधरा. पहिल्यांदा विचार करा. तुम्हाला अंतिम वाक्य मी ज्ञानोबा सांगतो, अगोदर विचार करायला शिका, मग गळ्यात माळ घाला. माळ कशाला घालायची हे जर तुम्हाला कळत नसेल, पुढे बोलू का तुम्हाला, घालून काय फायदा. हे हरिपाठ आहे. काय माळ घालायची कळा ना. तुम्ही मला सांगा, मार्केटमध्ये पिशवी घेऊन गेला, तुम्हाला माहिती काय आणायचे. माळ घालताना ज्ञानोबा सांगतात अगोदर विवेक पाहिजे. का म्हणून मी माळ घालतो, का म्हणून ज्ञानेश्वरी वाचायची. आणि एकदा वाचायला सुरुवात केली तर त्यात काय एक ओवी कळू द्या, पण कळली पाहिजे. आणि पुन्हा सांगतो तुम्हाला, बुद्धिमंतांचा ग्रंथ नाही बरं का ज्ञानेश्वरी. बुद्धिमंताचे ग्रंथ पोट भरायला देणार आहेत, नोकरी लावणार आहेत, डॉक्टर पदवी देणार आहेत, हे बुद्धिमंताचे ग्रंथ आहेत. मन भरवणारे आणि हृदयाला प्रेम देणारे ज्ञानोबा ज्ञानेश्वरी. हृदयाला गोंजारणारी बरं का. तिथपर्यंत कुणी माणूस सुद्धा जात नाही. हृदयापर्यंत, शरीरापर्यंत, मनापर्यंत लोक जातात. उपाशी असणारं हृदय, त्या हृदयापर्यंत आपले शब्द गेले पाहिजेत. ती ज्ञानेश्वरी जाते. आणि त्या ज्ञानेश्वरीचा हा सांगता समारंभ आहे. त्याची सेवा माझ्याकडे आली. 2-3 वर्ष तुम्हाला त्रास दिला. खरं म्हणजे मी सगळ्यांना सांगतो बरं का, कीर्तन करत नाही विनाकारण मागे लागू नका. मी माझ्या आनंदामध्ये आहेत. कीर्तन न दिल्यामुळे सुद्धा मी बऱ्याचशा शिव्या खातोय. तिकडं दिलं मग आमच्याकडं का नाही. आता याचं उत्तर काय देणार आहे मी. तुम्ही व्हा ज्ञानेश्वरीचे सेवक. मी तुम्हाला तारीख काय 7 दिवस दिल्याशिवाय राहत नाही. ज्ञानेश्वरीचे सेवक व्हा, मग माझ्याकडे या. नाही तर स्टेज सजवण्यासाठी माझे कीर्तन ठेवू नका. मला एकाने आमचे कीर्तनकार होते 2-3, आता नाही तिथे. मला म्हणे हेलिकॉप्टरने 1 कोटी रुपये देतो, कीर्तनाला या. म्हणजे ही वाणी कोणाचंही वर्णन करायला मोकळी गाव. महिनाभर मागे लागले होते कीर्तनकार, नाव नाही सांगत. कीर्तन त्यांना सरळ सरळ सांगायला नाही बाबा, नाही अहो 1 कोटी. म्हटलं विकणं जाणारा शास्त्री नाही, म्हटलं ज्ञानेश्वरीचा पोरगा आहे. ज्ञानेश्वरी सांगणारा जर विकला गेला ना, त्याला पुन्हा जगामध्ये कुठंच थारा नाही. महाराज माझा अर्थ समजून घ्या. ज्ञानेश्वरी कमी असेल तर मी तुमच्याकडून घेईल ना. ज्ञानेश्वरी मुळात श्रीमंत आहेत, भरभरून वाहणारी ज्ञानाची गंगा आहे. तिथं मी तृप्त आहे. तुम्ही काय देणार आहेत. फक्त एकच आहे, जे सुख मला मिळालं ते सुख तुम्हाला मिळावं म्हणून पंडित महाराज प्रयत्न करतात. त्यांना मदत करा, त्यांना सहकार्य करा. आणि तुमचा उपक्रम बंद करू नका लोकांचं ऐकून. महाराज बस झालं शेलो, दुसरा तालुका. आपण काय 40 गाव जाणारी माणसं आहेत, सोडायचं नाही. आणि दुसरा प्रश्न पंडित महाराजाला सांगतो, समोरचे परमार्थ करू नाही तर न करू, त्यांच्या निमित्ताने आपला परमार्थ टिकतो. लोकाला परमार्थ करा म्हणता म्हणता आपला परमार्थ जिवंत राहतो.
याचं नाव ज्ञानेश्वरी महाराज. लोकांना कळून येतं ना, एकदा वाचतील नाही तर नाही वाचतील, पण तुम्ही 200 वेळा वाचले हे काय कमी आहे काय? लोकांपर्यंत जाता जाता, आणि त्याच्या पुढचा टप्पा सांगतो, ज्ञानेश्वरी व्हायब्रेशन आहेत, लहर आहेत, ब्रह्मानंद लहरी लहर आहे ती, आणि लहर अंतःकरण ग्रहण करतं. 2च शब्दात सांगतो तुम्हाला. आकाशवाणी आत्ता पण चालू आहेत. आकाशवाणीच्या लहरी ग्रहण करणारं फक्त केंद्र आपल्याकडे नाहीत, मशीन नाहीत, त्याला आपण रेडिओ म्हणतो. रेडिओ म्हणजे काय? आकाशवाणीच्या ध्वनी लहरी घेतं, ज्ञानेश्वरीच्या ध्वनी लहरी घेतं, ते संत असतं. त्या ध्वनी लहरी आपल्या अंतःकरणाने घेतल्या पाहिजेत. म्हणून ब्रह्मानंद लहरी म्हणजे ज्ञानेश्वरी, आणि त्या लहरी आपल्या अंतःकरणाला घेण्याकरता हळूहळू हळूहळू अंतःकरण नाजूक झालं पाहिजेत, आणि ते सेवेनी होतं. सेवा करी तीच सेवा महाराज करतायत. आपण सगळ्यांनी त्यांना मदत करा. विठोबा रघुमाई विठोबा जय विठोबा रघुमाई विठोबा रघु